राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना 1 ऑक्टोबर 2025 पासून रेशन कार्डच्या दरवरती 12 वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहेत। बघा, रेशनधारकांना आज राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने राज्यातील 52 लाख रेशनधारकांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। एकंदरीत 52 लाख रेशनधारकांना या 12 वस्तू प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, रेशनधारकांना तुम्हाला फक्त वर्षानुवर्ष रेशन कार्डच्या दरवरती गहू आणि तांदूळ मिळत होते आणि याच्यामध्ये जो गहू दिला जात होता तर तो गहू चांगल्या क्वालिटीचा नव्हता। या गव्हामध्ये जास्त प्रमाणामध्ये कीड सुद्धा निर्माण होत होते, तांदळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कीड निर्माण होत होते, रेशनच्या तांदळाचा चांगला भात सुद्धा शिजत नव्हता। म्हणजेच या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की राज्यातील आणि देशातील सर्व रेशनधारकांना 1 ऑक्टोबर 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती या 12 वस्तू मोफत सुद्धा वाटप केले जाणार आहेत। बघा, रेशनधारकांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या 12 वस्तू 1 जानेवारी 2025 पासून मिळणार होत्या, परंतु राज्य सरकारची अंमलबजावणी थांबलेली होती। त्यामुळे 1 ऑक्टोबर 2025 पासून या गोष्टींची सुरुवात होणार आहे आणि पुढील 4 वर्ष म्हणजे जोपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा म्हणजेच केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व रेशनधारकांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदळासोबत या 12 वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहेत। बघा, रेशनधारकांना एकंदरीत या 12 वस्तू सरासरी 2 ते 2.5 हजार रुपये किमतीच्या आहेत। म्हणजेच राज्यातील आणि देशातील सर्व रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी या 12 वस्तू देण्याचा निर्णय राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेला होता। त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2025 पासून होतच आहे। त्यामुळे राज्यातील 52 लाख रेशनधारकांनी याचा लाभ सुद्धा घ्यायचा आहे। बघा, रेशनधारकांना या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत, म्हणजे या 12 वस्तू कशाच्या आहेत, तुम्हाला याचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे, याचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे द्यायची आहेत, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल किंवा तुम्ही शेतकरी बांधव असेल किंवा तुम्ही लाडक्या बहिणी असेल किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यासोबत पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी राज्य सरकारकडून प्रमुख 10 आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। सर्व रेशनधारकांनी या निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। त्यासोबत रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा विस्तांतर केले जाणार आहे, परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती हे अनुदान विस्तांतर केले जाणार नाही। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 14 जिल्ह्यांमधील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना हे अनुदान विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे रेशनधारक नियमांमध्ये बसत असलेल्या पात्रतेमध्ये बसत असलेल्या त्या रेशनधारकांना 12 वस्तू मिळतील। त्या रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळतील। त्या रेशनधारकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच रेशनधारकांना या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। एकंदरीत रेशनधारकांना मोठमोठ्या 4 वस्तू मिळणार आहे, ते अगदी 1 मिनिटामध्ये बघणार आहोत। बघा, रेशनधारकांना राज्यामध्ये भरपूर लोकांकडे रेशन कार्ड आहे, परंतु याच्यामधील सर्वच नागरिक रेशन कार्डसाठी पात्र नाहीत। म्हणजेच कालांतराने त्यांची परिस्थिती चांगली झालेली आहे, त्यांच्याकडे आता गाडी आलेली आहे, त्यांच्याकडे आता या ठिकाणी बंगला आलेला आहे, त्यांनी जास्त प्रमाणामध्ये शेती सुद्धा घेतलेली आहे। काही रेशनधारकांच्या घरामधील मुली नोकरीला सुद्धा लागलेले आहेत, काही रेशनधारक सध्याच्या स्थितीला शिक्षक म्हणून सुद्धा लागलेले आहेत। एकंदरीत राज्य सरकारने या सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच या निर्णयाचा लाभ फक्त गरीब कुटुंबातील पिवळे आणि केसरी रेशनधारक घेऊ शकतात। जे रेशनधारक श्रीमंत असतील म्हणजेच त्यांच्याकडे जरी अजून पिवळे रेशन कार्ड असेल किंवा अजून केसरी रेशन कार्ड असेल तर अशा रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही। जे खरोखर गरजू रेशनधारक असतील, जे खरोखर पात्रतेमध्ये नियमांमध्ये बसत असेल त्या रेशनधारकांवरती अन्याय होणार नाही, त्याच रेशनधारकांना याचा लाभ सुद्धा मिळणार आहे। बघा, रेशनधारकांना काही असे नागरिक आहेत की त्यांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे देऊन या ठिकाणी काही साहेबांना पैसे देऊन या ठिकाणी पिवळा आणि केसरी रेशन कार्ड काढलेलं आहे, परंतु अशा नागरिकांना
रेशनधारकांना अशा रेशनधारकांना याचा लाभ हस्तांतर सुद्धा होणार नाही, परंतु जे नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना 12 वस्तू मिळतील, त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम हस्तांतर केली जाईल। अशाच रेशनधारकांना योजनांचा लाभ घेता येईल आणि अशाच रेशनधारकांना या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा रेशनधारकांना 1 ऑक्टोबर 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती ज्या 12 वस्तू हस्तांतर केल्या जाणार आहेत, तर या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत, त्यासोबत तुमच्यासाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यासोबतच रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये हे पैसे कशा पद्धतीने मिळवायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशनधारकांसाठी कोणकोणत्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहे आणि या योजनांचा अर्ज कशा पद्धतीने कुठे करायचा आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। बघा रेशनधारकांना सर्वात अगोदर तुम्हाला नियम सांगत आहे, जर तुम्ही या नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अन्यथा जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 3 नियम लावण्यात आलेले आहेत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत टोटल मिळून 5 नियम लावण्यात आलेले आहेत। जे रेशनधारक या 5 नियमांमध्ये या 5 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना याचा फायदा सुद्धा होणार आहे। बघा रेशनधारकांना याच्यामध्ये जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तो पहिला नियम म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बघा रेशनधारकांना जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं घर असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये 15 वर्षापासून तुम्ही जॉब करत असाल, नोकरी करत असाल किंवा एखादा कामधंदा करत असाल तरच मला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा पहिला नियम पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। यासोबतच रेशनधारकांना जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा पहिला नियम तुम्हाला सांगितलेला आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, दुसरा नियम तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे, तिसरा नियम तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। बघा जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। त्यासोबत जो चौथा नियम लावण्यात आलेला आहे तो चौथा नियम म्हणजे या ठिकाणी रेशनधारकांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, मोठमोठी घरे नसायला पाहिजेत, फ्लॅट असेल, जमीन असेल, अशा पद्धतीने तुमच्याकडे संपत्ती आणि प्रॉपर्टी सुद्धा नसायला पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। बघा रेशनधारकांना एकंदरीत राज्य सरकारकडून प्रमुख 4 पात्रता 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जे केसरी रेशनधारक असतील, जे पिवळे रेशनधारक असतील तर ते या नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असतील त्या रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती गहू, तांदूळ आणि त्यासोबत 12 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। बघा रेशनधारकांना आता आपण नियम आणि पात्रता सुद्धा बघितले आहेत। आता आपण तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत, ती कामे सुद्धा लगेच सांगतो, त्यानंतर तुम्हाला सुद्धा या सर्व गोष्टींचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। तर बघा रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असतं की राज्य सरकार आणि केंद्र सरकार राज्यातील सर्व नागरिकांसाठी योजना सुरू करत असतं, परंतु जे नागरिक कामे करत असतात, जे नागरिक या ठिकाणी अर्ज करत असतात त्याच नागरिकांना याचा लाभ सुद्धा मिळत असतो। त्याचप्रमाणे रेशन कार्डवरती मोठमोठ्या योजना सुरू झालेल्या आहेत, रेशन कार्ड संबंधित महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली, महत्त्वाची कागदपत्रे दिली तर तुम्हाला या ठिकाणी याचा लाभ सुद्धा मिळणार आहे। बघा रेशनधारकांना तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, त्यासोबत पॅन कार्ड असायला पाहिजे, मतदान कार्ड असायला पाहिजे, तुमचा 2.5 लाखांचा उत्पन्न दाखला असायला पाहिजे, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात याचा पुरावा म्हणून रहिवासी दाखला असायला पाहिजे। जर तुमच्याकडे अशा पद्धतीची महत्त्वाची कागदपत्रे असतील तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येईल, अन्यथा तुम्हाला अर्ज सुद्धा करता येणार नाही। बघा या ठिकाणी नियम आणि पात्रता आणि त्यासोबत कागदपत्रे सुद्धा बघितलेले आहेत। आता आपण हे अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे आणि त्याच्या अगोदर कोणकोणती कामे करायची आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा रेशनधारकांना आपल्याकडे जे आधार कार्ड असतं तर ते आधार कार्ड अपडेट केलेलं असावं। बघा काही असे नागरिक आहेत, काही असे रेशनधारक आहेत की त्यांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेलं आहे आणि त्यांच्या त्या आधार कार्डवरती 10 वर्षांचा जुना फोटो आहे। तर अशा पद्धतीने जर तुमचा 10 वर्षांचा जुना फोटो आधार कार्डवरती असेल आणि तुम्ही अर्ज करायला गेलात तर या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला अर्ज अपात्र होऊ नये
तर तुम्ही त्याच्या अगोदर आपले आधार कार्ड अपडेट करायचं आहे। म्हणजेच आधार कार्डवरचा जो फोटो आहे तर तो फोटो सध्याच्या स्थितीला जसे आपण दिसत आहोत तसाच फोटो त्या आधार कार्डवरती दिसायला पाहिजे। त्यासोबतच तुमचं नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, या सर्व गोष्टी बरोबर आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यासोबत तुमचं जे बँक खातं असतं तर ते बँक खातं नॅशनल बँकेमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, नॅशनल बँकांची यादी वाचून दाखवतो। जर या बँकेमध्ये खातं नसेल तर तुम्ही या बँकेमध्ये खातं खोलायचं आहे, परंतु ज्यांचं अगोदरपासून खातं असेल त्यांना काळजी करायची गरज नाही। तर बघा रेशनधारकांनो, याच्यामध्ये SBI बँक आहे, पोस्ट बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, IDBI बँक, ICICI बँक, HDFC बँक, IDBI बँक अशा प्रमुख बँकांची यादी आहे। म्हणजे जर तुमचं बँक खाता अशा प्रमुख बँकेपैकी अगोदरपासून असेल किंवा यानंतर तुम्ही जर खोललं तर या ठिकाणी तुम्हाला 100% फायदा सुद्धा होणार आहे। बघा रेशनधारकांनो, आता आपण सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत। आता आपण ज्या 12 वस्तू वितरित केल्या जाणार आहेत तर या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत, त्यासोबत कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत, त्यासोबतच रेशनधारकांना कोणकोणत्या योजनांचा अर्ज करता येणार आहे आणि रेशनधारकांसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा रेशनधारकांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। बघा रेशनधारकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी राज्यामध्ये आणि देशामध्ये सर्व महिलांना सक्षम बनवण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून PM विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू करण्यात येणार आहेत। म्हणजेच राज्यातील सर्व महिलांना स्वतःचा व्यवसाय करता येईल, स्वतःच्या जीवावरती स्वतःचा संसार करता येईल। त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की राज्यातील सर्व महिलांना या ठिकाणी शिलाई मशीनचं मोफत वितरण सुद्धा होणार आहे। काही ठिकाणी या ठिकाणी शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम पंचायत समितीच्या माध्यमातून, तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा तुम्हाला थेट केंद्र सरकारकडून सुद्धा वितरित केले जाणार आहे। त्यानंतर पिठाची गिरणी, बघा ही गिरणी सुद्धा वाटप केले जाणार आहेत। या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधीपासून वाटप होणार आहेत, कधीपासून याचा अर्ज करायचा आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। त्यासोबत ज्या महिलांना डंका मशीनचा व्यवसाय करायचा असेल, ज्या महिलांना मसाला व्यवसाय करायचा असेल त्यांना डंका मशीन सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत ज्या महिलांना पापड व्यवसाय, लोणचे व्यवसाय, मसाले व्यवसाय करायचा असेल त्यांना सुद्धा बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आर्थिक मदत सुद्धा करत आहे। रेशनधारकांना कोणकोणत्या योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे। आता आपण कोणकोणत्या रेशनधारकांना हे रक्कम हस्तांतर होणार आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा रेशनधारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना, बघा जे शेतकरी बांधव आहेत आणि त्यांच्या कुटुंबामधील एखाद्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली असेल आणि त्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना या ठिकाणी रेशन कार्डच्या मध्ये या ठिकाणी अनुदान सुद्धा वितरित केले जाणार आहेत। जर तुमचा जिल्हा 14 जिल्ह्यांपैकी असेल तरच मला अर्ज करता येणार आहे। परंतु 1 ऑक्टोबर 2025 पासून रेशन कार्डच्या आधारे ज्या 12 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत तर या 12 वस्तूंचा लाभ सरसकट सर्व रेशनधारकांना घेता येणार आहे। तर या 12 वस्तू सुद्धा लगेच सांगतो। बघा रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारे वर्षानुवर्ष म्हणजे तुम्हाला कळत पण नसेल तेव्हापासून रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु याच्यामध्ये राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे रेशनधारकांना यापुढे रेशन कार्डच्या आधारे गहू आणि तांदूळ हे 100% मिळत राहतील। त्यासोबतच रेशनधारकांना या ठिकाणी गरा वाटप केला जाईल, साखर वाटप केले जाईल, त्यासोबतच मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारच्या डाळी यांसारखे भरपूर पदार्थ, एकंदरीत किराणा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। बघा रेशनधारकांना प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो, परंतु मागच्या 2 वर्षांपासून आनंदाचा शिधा वाटप होत नाही। त्यामुळे रेशनधारकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले होते। रेशनधारकांच्या माध्यमातून तहसील ऑफिस मधील अन्न पुरवठा विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी सुद्धा प्राप्त होत्या। तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारे मोफत किराणा देण्यात येईल। या किराण्यामध्ये 12 वस्तू सुद्धा देण्यात येतील। बघा रेशनधारकांना लवकरच मला 12 वस्तू मिळतील, सध्याच्या स्थितीला 1 ऑक्टोबर पासून मिळतील। अशा पद्धतीने
मदतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। तो रेशनधारकांना तुम्हाला 1 ऑक्टोबरच्या अगोदर सुद्धा मिळू शकते आणि 1 ऑक्टोबरच्या नंतर सुद्धा मिळू शकते। त्यावरती जो निर्णय येईल तो निर्णय आपण सुद्धा देणार आहोत।